हॅलो स्टुडंट्स, आज आपण ओपॅमचे पॅरामीटर्स बघणार आहोत. ओपॅमचे पॅरामीटर्स भरपूर आहेत, परंतु त्यातले काही मोजकेच आपण पॅरामीटर्स इथे बघत आहोत. पहिला पॅरामीटर आहे व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन म्हणजे आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आता ओपॅमला जे काय आउटपुट मिळतं आणि त्याला जे काय इनपुट व्होल्टेज आपण प्रोव्हाइड करतो, या दोघांचा जो रेशो असतो, ह्या रेशोला म्हटलं जातं व्होल्टेज गेन. म्हणजे ओपॅममध्ये मिळणारं व्होल्टेज आणि ओपॅमला दिला जाणारं व्होल्टेज, या दोघांचा आपण रेशो घेतला तर त्याला म्हटलं जातं व्होल्टेज गेन. व्ही म्हणजे व्होल्टेज, ए म्हणजे गेन. त्यानंतर व्होल्टेज गेन ह्या पॅरामीटर आपण बघितला. आपल्याला व्होल्टेज गेनचे अजून दोन प्रकार बघायचे आहेत. त्याला आपण म्हणू दोन पॅरामीटर्स. आता हा पॅरामीटर बघूया, कॉमन मोड गेन आणि डिफरन्शियल मोड गेन. आता इथे मी तुम्हाला एक ओपॅम दाखवला, इथे पण एक ओपॅम दाखवला. या ओपॅमला इनपुट देतो, याला पण आपण इनपुट व्होल्टेज देतोय, परंतु दोघांचे इनपुट तुम्ही बघितलं थोडा तुम्हाला फरक दिसतोय. इथे जे इनपुट देतो तिथे आपण दोघं इनपुट आपण एकत्र करून एकच व्होल्टेज आपण दोघांना इनपुट म्हणून देत आहोत. इथे मात्र आपण वेगळं वेगळं व्होल्टेज इनपुट म्हणून देत आहोत. तर अशा प्रकारे आपण इनपुट ओपॅमला देत असू तर त्याला म्हटलं जातं कॉमन मोड, आणि ह्या पद्धतीने इनपुट देत असू तर त्याला म्हटलं जातं डिफरन्शियल मोड. त्यामुळे इथे तुम्हाला जी काही गेन मिळणार आहे त्या गेनला आपल्याला नाव द्यावं लागतं कॉमन मोड गेन. आणि इथे ओपॅमची जी व्होल्टेज गेन मिळत असते त्या गेनला आपण म्हणतो डिफरन्शियल मोड गेन. म्हणजे इथे गेन, व्होल्टेज गेन म्हणजे काय, तर आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. तर इथे आउटपुट व्होल्टेज आहे V0 आणि इनपुट व्होल्टेज आहे इथलं Vin. ते इथे लिहिलेलं आहे व्ही आउटपुट डिवायडेड बाय Vin. तर हा जो रेशो आहे या रेशोला म्हटलं जातं कॉमन मोड व्होल्टेज गेन. इथे आपण बघितलं तर इथे पण आउटपुट व्होल्टेज आहे आणि इनपुट व्होल्टेज देतो, पण आपण डिफरंट व्होल्टेज देतो. आता तुम्ही म्हणाल इथे दोन आपण व्होल्टेजेस देतो आहोत, तर मग आपण इनपुट व्होल्टेज कुठलं म्हणायचं, तर आपण ह्या दोघांमधला फरक काढतो. V2 मायनस V1 ह्या दोघांमधला आपण फरक काढतो आणि तो फरक म्हणजेच या ओपॅमचे इनपुट व्होल्टेज. तर हे आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज म्हणजे इथला फरक, हा जो फरक आहे VD, VD म्हणजे इनपुट व्होल्टेज. तर V आउट डिवायडेड बाय VD, V आउट डिवायडेड बाय VD ह्या दोघांचा जो रेशो आहे या रेशोला आपण म्हणू डिफरन्शियल मोड गेन. हे दोन्ही व्होल्टेज गेनच आहे, परंतु हा इथला ओपॅमच्या गेनला आपण म्हणू कॉमन मोड गेन आणि ह्या ओपॅमच्या गेनला, व्होल्टेज गेनला म्हणू आपण डिफरन्शियल मोड गेन. कारण इथे इनपुट आपण ओपॅमला कॉमनली देतो आणि इथं वेगळं वेगळं देत आहोत. त्यानंतर ओपॅम जरी आपण कॉमन मोडमध्ये वापरा किंवा डिफरन्शियल मोडमध्ये वापरा, ओपॅम अजून आपण दोन प्रकारे वापरू शकतो. समजा आपण डिफरन्शियल मोड उदाहरण घेतलं तर इथे मी तुम्हाला डिफरन्शियल मोडमध्ये एक ओपॅम दाखवलं आहे, इथेही डिफरन्शियल मोडमध्ये एक ओपॅम आहे. इथे दोघांना वेगळी इनपुट प्रोव्हाइड केली आहेत, इथे सुद्धा दोन्ही इनपुट्सला वेगवेगळे इनपुट प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही ओपॅम डिफरन्शियल मोडमध्ये आहेत. परंतु तुम्हाला याच्यामध्ये फरक दिसेल. तो फरक म्हणजे काय, तर ह्या ओपॅममध्ये आउटपुट हे परत इनपुटला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. इथे मात्र आउटपुट पुन्हा RF रजिस्टर थ्रू इनपुटला प्रोव्हाइड केलेलं आहे. समजा आपण अशी जोडणी केली असेल तर ह्या जोडणीला म्हटलं जातं क्लोज लूप सर्किट किंवा क्लोज लूप ओपॅम. ह्या ओपॅमला म्हटलं जातं ओपन लूप ओपॅम. तर ओपन लूप ओपॅमची जी गेन असते, व्होल्टेज गेन असते, त्या व्होल्टेज गेनला आपण म्हणतो ओपन लूप गेन. आणि अशा प्रकारे जोडणी केली असेल, सर्किट अशा प्रकारे बनवलेलं असेल तर ह्या ओपॅमच्या व्होल्टेज गेनला म्हटलं जातं क्लोज लूप गेन. ओपन लूप गेनमध्ये रजिस्टर फीडबॅक रजिस्टर कनेक्ट केलेलं नाही आहे. इथे आपण फीडबॅक रजिस्टर कनेक्ट केलेलं आहे. याचं फॉर्म्युला आपण बघायचं म्हटलं व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला, तर इथे आहे V आउट म्हणजे इथलं व्होल्टेज डिवायडेड बाय ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे डिफरन्स व्होल्टेज. इथलं आपण
गेनचा फॉर्म्युला बघायचं म्हटलं तर तो आपण व्ही आउट इथे लिहिलेला आहे आणि व्ही इन म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्शियल व्होल्टेज आपण इथे दिलेला आहे. फॉर्म्युला तुम्हाला सारखा दिसेल, फक्त या सर्किटच्या असं सर्किट असेल तर ह्या ओपॅमच्या गेनला आपण म्हणतो ओपन लूप गेन आणि ह्या ओपॅमच्या गेनला म्हणतो आपण क्लोज लूप गेन. तर आपण इथे टोटल 5 सध्या पॅरामीटर्स बघितले आहे गेनच्या रिलेटेड. नंतर आपण हा शेवटचा एक पॅरामीटर बघूया, कॉमन मोड रिजेक्शन रेशो. आता इथे आपण हे दोन मगाशी गेन बघितला, कॉमन मोड गेन आणि डिफरन्शियल मोड गेन. कॉमन मोड गेन आपण एसीने दर्शवतो आणि डिफरन्शियल मोड गेन आपण एडीने दर्शवतो. तर कॉमन मोड रिजेक्शन रेशो म्हणजे काय, तर कॉमन मोड रिजेक्शन रेशो म्हणजे डिफरन्शियल मोड गेन आणि कॉमन मोड गेन यांचा रेशो, म्हणजे डिफरन्शियल मोड गेन भागिले कॉमन मोड गेन ह्या दोघांचा आपण भागाकार केला आणि तो आपण डीबीच्या स्वरूपात आपल्याला काढावा लागतो. तर ह्या दोघांचा जो रेशो आहे, या रेशोलाच म्हटलं जातं कॉमन मोड रिजेक्शन रेशो. शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला म्हणतो CMRR. CMRR हा नेहमी डीबीमध्ये डेसिबल्समध्ये आपण दर्शवतो. त्यानंतर अजून काही पॅरामीटर्स इथे लिहिलेले आहेत. हा पॅरामीटर आहे इनपुट ऑफसेट व्होल्टेज, दुसरा आहे इनपुट ऑफसेट करंट. आता आपण हा ओपॅम्प बघूया. या ओपॅम्पला आउटपुट इनपुट समजा आपण काहीही दिलेलं नाही आहे. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी इनपुट व्होल्टेज आउटपुट शुड बी 0. आउटपुट हे थेरॉटिकली 0 आपल्याला दिसतं आहे. इनपुटच नाही तर आउटपुट येणारच नाही. परंतु प्रॅक्टिकली मात्र आपल्याला आउटपुट थोडंसं मिळत राहतं, कारण आपण इथे 2 VCC कनेक्ट केलेले असतात. त्या कारणामुळे आपल्याला इनपुट जरी आपण 0 दिलेलं असेल तरीसुद्धा आउटपुट व्होल्टेज आपल्याला 0 मिळत नाही. तिथे काहीतरी समथिंग आपल्याला व्होल्टेज पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह साईडला गेलेलं दिसतं. आता हे व्होल्टेज ओपॅम्प वापरण्याआधी हे व्होल्टेज आपल्याला 0 करणं गरजेचं असतं आणि ते करण्यासाठी आपल्याला इनपुटला व्होल्टेजेस प्रोव्हाइड करावे लागतात. तर इथे जे आपण इनपुट व्होल्टेज प्रोव्हाइड करणार आहोत त्या व्होल्टेजला आपण म्हणतो इनपुट ऑफसेट व्होल्टेज. म्हणजे हे व्होल्टेज फक्त आणि फक्त आउटपुट व्होल्टेज 0 करण्यासाठी आपण दिलेलं आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं इनपुट ऑफसेट व्होल्टेज. जसं आपण व्होल्टेज देतो त्याचमुळे या दोघांमधनं करंटसुद्धा फ्लो होतो आणि हा जो करंट फ्लो होत आहे ह्या करंटचं समजा तुम्ही सबट्रॅक्शन केलं, जसं व्होल्टेज आपण सबट्रॅक्ट करून जे काढतो V2 - V1 त्याला म्हटलं जातं व्ही इन. पण हे व्ही इन म्हणजे काय झालं तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज. तसंच या व्होल्टेजमुळे IB करंट फ्लो होतो, वरच्या व्होल्टेजमुळे पण इथून IB करंट फ्लो होतो आणि हा IB2 - IB1 तुम्ही केला तर तो तुमचा करंट मिळतो आणि हा करंटच कशासाठी यूज केला जातो आहे, तर हा करंट आपला आउटपुट व्होल्टेज 0 करण्यासाठी यूज केला जात आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं इनपुट ऑफसेट करंट. त्यानंतर आहे इनपुट बायस करंट. इनपुट बायस करंट म्हणजे आउटपुट व्होल्टेज 0 करण्यासाठी आपण जे इनपुट व्होल्टेजेस दिलेले असतात त्या व्होल्टेजेसमुळे जो काही करंट यातनं फ्लो होत असतो दोन्ही ब्रांचमधून, इनपुट ब्रांचमधून, तर ह्या दोन्ही करंटचे समजा आपण ॲव्हरेज काढली तर त्या ॲव्हरेज व्हॅल्यूला म्हटलं जातं इनपुट बायस करंट. त्याला म्हटलं जातं ॲव्हरेज व्हॅल्यू. हा ॲव्हरेज व्हॅल्यू काढायचा असेल तर IB1 म्हणजे इथला करंट प्लस इथला करंट ह्या दोघांची आपण बेरीज करतो आणि त्याला डिवायडेड बाय 2 करतो, म्हणजे ॲव्हरेज काढतो. या फॉर्म्युल्याने आपण करंटचे ॲव्हरेज काढतो आणि त्या करंटच्या ॲव्हरेजलाच म्हटलं जातं इनपुट बायस करंट. तर अशा प्रकारे आपण इथे 9 पॅरामीटर्स आता स्टडी केलेले आहेत.